नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर मनसेच्या शाखा प्रमुख अविनाश कदम जी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचे नक्की प्रयत्न करू. काय सांगाल आपण, जशा प्रकारचे महानगरपालिका चुनाव निवडणूक जवळ आहे आणि लोक तयारीमध्ये कामाला लागले आहेत, काय सांगाल आपण? धन्यवाद आनंद पांडे साहेब. आज आपण रिअल खबरे चॅनलच्या माध्यमातून माझ्या विभागातील, माझ्या वार्डातील समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी आपण मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपला मनसे आभारी आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका नक्की व्हायलाच हव्यात, परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आधी आम्हाला मतदार याद्यांवर काम करण्यासाठी घरोघरी आम्ही जातोय, सगळं आम्ही वॉर्ड पिंजून काढतोय की या ठिकाणी बोगस मतदान न होता निवडणुका ह्या पारदर्शकपणे व्हायला हव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विकास जर बघितला तर तुमचा विभाग जे आहेत ते महिला झालेला आहे वार्ड, आणि महिलांसाठी नेमका कशा बघताय? हे बघा, माझा विभाग पांडे सर, आमच्या इथे स्लम वस्ती आहे. स्लम वस्तीमध्ये आमच्या महिला अनेक ह्या धुणे भांडे कामगार महिला आहेत, तसेच वेल एज्युकेटेड महिला देखील आहेत, शिकणाऱ्या मुली आहेत, बरोबर. तर ह्या मुलींसाठी कुठेतरी IAS IPS माझ्या विभागातनं जास्त व्हायला हवेत, यासाठी मोठी अभ्यासिका पाहिजे. आमच्या इथे मोठी शाळा नाही अभ्यासिका तुमच्याकडे? आमच्याकडे शाळा आहे, पण ती उच्च शिक्षणाची शाळा नाही आहे. ती एक माध्यमिक शाळा आहे. म्हणजे जसं की महाविद्यालय वगैरे हवं आहे तसं आमच्याकडे तसं नाही आहे, बरोबर. आमच्याकडे एक चांगली अभ्यासिका हवी की ज्या ठिकाणी मुली आणि मुलं एकत्र येऊन या ठिकाणी MPSC UPSCचा अभ्यास करून ते कुठे IAS IPS ऑफिसर व्हावेत. तसेच तुम्हाला सांगतो की ज्या आया आहेत, म्हणजे माझ्या इथलच्या जेवढ्या माता भगिनी आहेत, त्यांची मुलं आज शिकलेली आहेत, परंतु ती बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध या ठिकाणी झाला पाहिजे. आणि अनेक महिलांचे अनेक प्रश्न आहेत, कोणावरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार. रोजगार तर लोकांना मिळालेला आहे आणि लोक चांगल्या पद्धतीने जगत आहे असा शासन निर्णय म्हणजे सांगताय. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. मला अपेक्षा आहे की तुमच्या चॅनलचं नाव रिअल खबरे आहे. तुम्ही ज्या वेळेला आमच्या झोपडपट्ट्यांच्या भागांमध्ये याल, त्यावेळेला जे शासन हे जे दावा करतंय की रोजगार सगळ्यांना उपलब्ध झालेला आहे, हा प्रश्न तुम्ही मला करण्यापेक्षा माझ्या इकडच्या सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एखाद्या गृहिणीला विचारा. ह्याचं उत्तर तुम्हाला शासनापेक्षा जास्त ते देऊ शकतील. महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांच्या, गटर, मीटर, लाईट, वॉटर. हे समस्या आजपर्यंत सॉल्व्ह झालेली आहे का? अजिबात नाही. आजही मी आत्ताच 1-2 हप्त्यापूर्वी एका नाल्यावर गेलो होतो. नाल्याचा खचच्या खच असा होता. नाले सफाई फक्त हा दावा झूट आहे, खोटा आहे. नाले सफाई मध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेला जाल त्या दर 2 दिवसानंतर नाले सफाईमध्ये तुम्हाला भरगच्च नाला भरलेला दिसेल. पाणी लोकांना स्वच्छ भेटतंय. पाणी पण आता तुम्ही पाण्याचा पण तुम्ही विचारलात प्रश्न, तो बरोबर आहे की पाणी ज्या प्रकारे स्वच्छ यायला हवं त्याप्रमाणे येत नाही, आणि काही भागांमध्ये तर पाणी जात पण नाही. तुमचा जे विभाग आहे तिथे झोपडपट्टी एरिया आहे, शाळांच्या मुलं आहे, लहान मुलं आहेत, गार्डन वगैरे उपलब्ध आहेत का मुलांना खेळण्यासाठी? मग माझा एकमेव विभाग असा आहे की माझ्या विभागामध्ये एकही बृहन्मुंबई महानगरपालिकेचं गार्डन नाही किंवा नाना नानी पार्क नाही की ज्या ठिकाणी आमच्या महिला. कुठे जातात लोक? कुठे जातात लोक? जाणार कुठे? लोकांना पर्याय नाही. लोक आमचा विभाग सोडून गारोडिया नगरमध्ये जातात. जी गरीब आणि श्रीमंतीची जी दरी आहे, आम्हाला हायवे रोड क्रॉस करून आम्हाला गारोडिया नगरमध्ये जावं लागतं. आमच्या विभागामध्ये एक पण गार्डन नाही. आणि आमच्या विभागामध्ये सगळ्यात मोठा जटिल प्रश्न असा आहे की डेंग्यू, मलेरिया, TBचे पेशंट, साथीच्या आजाराचे लोक जास्त वाढलेली आहेत. ह्याचं कारण काय? हॉस्पिटल आहे? हॉस्पिटल आमच्या इथे अजिबात नाही आहे. आमच्या इकडे एकच राजावाडी हॉस्पिटल आहे, ते पण आमची गरीब आणि श्रीमंतीची दरी आहे, ती पार करून आम्हाला जावी लागते.
आणि तिथे गेल्यानंतर मग फील येतो आम्हाला की चुकीच्या ठिकाणी आलोय. तो रुग्ण ते राजावाडी हॉस्पिटल नाव उच्चारल्यानंतर तो घरामध्ये असा हात जोडतो. मरण येईल त्या वेळेला ट्रीटमेंट कुठे घेतात? मरण येईल त्या वेळेला येईल, पण राजावाडी हॉस्पिटलला घेऊन जाऊ नका. बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू झालेला आहे ठिकठिकाणी. तुमच्या रिअल खबरे चॅनल आहे, ही रिअल खबर तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवा. नाही बाळासाहेब, मी काही व्यक्त होणार नाही. बाळासाहेब ठाकरे दवाखानाचं काय? मी काय म्हणतो की तुम्ही सदर हॉस्पिटल, तुमच्या चॅनलचं नाव रिअल खबरे, सन्माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे श्रद्धास्थान आहेत. त्या हॉस्पिटलचं नाव बाळासाहेब ठाकरे दवाखाना असल्यामुळे मी त्या दवाखान्याबद्दल मी काही एक शब्द व्यक्त नाही होणार. पण ही जी रिअल परिस्थिती आहे, तो दवाखाना नक्की आहे, दाखवा. हा एकदा तुम्ही रिअल खबरेच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला तुम्ही दाखवा. नक्की दाखवा. जनतेचे प्रश्न आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणारच. कुठलीही परिस्थितीत आम्ही पोहोचणार त्यांच्याकडे, आणि जनताकडे पोहोचणार आमच्या रिपोर्टर, आणि ते जाणून घेणार की समस्या काय. आज समस्या एवढीच आहे, तुमच्या रिअल खबरे चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला हे देखील पोहोचवा, कोविडमध्ये ज्या महिलांचे पती त्यांचा मृत्यू झालेला आहे, आज त्यांच्या घराची परिस्थिती वाईट आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण आज त्या महिला कशा करतायत हे त्यांना माहिती आहे. आज ह्या मुलींचा शिक्षणाचा खर्च हा कोविडमध्ये तुम्ही 50,000 रुपये दिले त्याच्यावरती होणार आहे का? त्या मुलींची पुढे लग्न आहेत. आज त्यांचे वडील नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात आहे हा कोणी विचार केला आहे का? फक्त कोविड आला, कोविड गेलं, थोडीफार मदत जाहीर झाली, ह्याच्यावरती खरोखर कोविड थांबलेला आहे का? वैचारिक कोविड कधी थांबणार? गरिबीचा कोविड कधी थांबणार? महिलांच्या समस्या कोण जाणणारा आहे का? फक्त विकास 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 झालाय, विकास झालाय, विकास झालाय. विकास कुठे झालाय? जर हा विकास तुम्हाला रिअल चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला मिळाला तर मी तुम्हाला या ठिकाणी 1,00,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला देईल. सरकार म्हणतंय की मी ठिकठिकाणी रोड करतोय, कंक्रीटचे रस्ते करतोय, मेट्रो आणतोय, हायवे करतोय, सगळीकडे विकास आहे. हो, तो विकास आम्हाला शोधून तुम्ही द्या. त्याचे 1,00,000 रुपये मी तुमच्या रिअल खबरे चॅनलला बक्षीस जाहीर करणार, ते पण माझ्या विभागात बोलवून. नक्की आम्ही शोधू. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवू की सरकारने विकास केलेला आहे. आता मला फक्त त्या देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर जाऊन दुर्बीण लावून मला तो मुंबईचा कुठे विकास आहे मला तो शोधायचा आहे. कारण मोनोरेलचा विकास आम्ही पाहिला. मोनोरेल एकदा बंद पडली, तिकडची लोक घाबरली होती. ही बातमी तुम्हीच दाखवली होती. दुसरं, जेव्हा मोनोरेलचं पूर्ण त्या टर्निंगला जेव्हा ती मोनोरेलचं हे झालं, कॉलॅप्स झाली, बरोबर, मग हा विकास आहे का? एकदा चेंबूरला मोनोरेल चालता चालता तिचं चाकच खाली पडलं होतं, हा विकास झालाय का? महानगरपालिकेमध्ये नेमका प्रश्न काय आहे? हो, महानगरपालिकेमध्ये असे अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहे. जे प्रलंबित म्हणजे मला वाटतं तुम्ही जो विकास शोधताय ना त्याचंच नाव प्रलंबित आहे, त्या विकासाचंच नाव प्रलंबित आहे. ते मार्गी कधी लागणार आहे? तो मार्गी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला सत्तेत बसेल त्यावेळेला 100% विकास काय असतो, नवनिर्माण काय असतं, आणि मुंबई ही ग्लोबल सिटी म्हणजे राजसाहेबांच्या नजरेतून मुंबई महानगरपालिका आणि मुंबईचा विकास मुंबईमध्ये बदल कसा झाला पाहिजे. हवा पाणी स्वच्छ आहे, सगळी काही चांगलं आहे मुंबईमध्ये. मी तुम्हाला काय म्हणलो मगाशीच की तुम्ही विकास शोधून आणा. हवा स्वच्छ जर असतं तर हे प्रदूषणाची जी यादी आहे त्याच्यामध्ये आपल्या मुंबई शहराचं नाव कसं काय आलं असतं? एवढं प्रदूषण वाढलंय ना, त्या यादीमध्ये मुंबईचं नाव आहे ना. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर हवा शुद्ध आहे, बरोबर, सगळा वाशी खाडीचा वास आमच्या विभागात येतो, त्या डम्पिंगचा वास सगळ्या आमच्या
विभागामध्ये येतो. म्हणजे हे उदाहरण दिलं, पण असे कित्येक तरी ठिकाणी असे प्रॉब्लेम्स आहेत. कांजूर डम्पिंग ग्राउंड तर आहेच ना. हा, त्यावर मला काहीच भाष्य करायचं नाही. ते तुम्हाला रिअल चॅनलच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये दाखवाच, म्हणजे सगळंच, फक्त विभागाचं नाही तर सगळ्या मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती दाखवा. कंत्राटी कामगार, आज देखील कंत्राटी कामगारांची अवस्था काय आहे ती पण दाखवा. आज जे परमनंट कामगार आहे त्यांचा होणारा कंत्राटी कामगारांवरती अन्याय अत्याचार तो सुद्धा दाखवा. नक्की आम्ही दाखवू. आणि महानगरपालिका चुनावामध्ये रिअल खबरची टीम प्रत्येक वॉर्डामध्ये जाणार आहे आणि काय नेमकं झालेलं आहे, काय नाही झालेलं आहे त्याचे शोधून काढणार आहे आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम नक्की करणार आहे. मी तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देईन. रिअल खबरे चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला जसं मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही सर्वांचा जो विकास आहे तो शोधून दाखवा. मी तुमच्या चॅनलला 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी माझ्या सहखुशीने देईल. परंतु तो विकास जर सापडला नाही तर विकास करणाऱ्यांच्या बातम्या तुम्ही चालवू पण नका, एवढी मी या ठिकाणी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो. असं काय नाही आहे. जे झालं आहे, जे नाही झालं आहे, आपण सगळे काही दाखवू लोकांच्या आणि जनता समोर आणि शासनाच्या समोर आणू. आपण त्याच्यात नक्कीच रिअल खबर प्रयत्न करणार. शासनाच्या समोर आणल्याने तुम्हाला वाटतं प्रश्न सुटेल? आज आमचे शेतकरी बांधव, आमचं तिकडे अवकाळी पाऊस झाला, मी शेतकरी कुटुंबातून आहे. मला माहिती आहे की ज्या वेळेला तुमचं लहान बाळ तुम्ही वाढवता, तुम्ही त्याचं जसं संगोपन करता, तसं शेतकरी हा त्याच्या शेतीचं संरक्षण करत असतो. आज अवकाळी पावसामुळे त्याचं किती नुकसान झालं, आजही आमचा शेतकरी मदतीच्या अपेक्षेमध्ये आहेच. तटपुंजी रकमेने त्यांचं जेवढं ते वाढवलेलं जे शेती असते त्यांचं जे नुकसान झालेलं असतं हे पूर्ण होईल का? नक्की तुमच्या विषय जे शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करू. आणि शेतकऱ्यांचे जे विषय आहे नक्कीच प्रश्न आहे आणि विरोधी प्रश्न उभे करत आहेत आणि शासन बोलतं आहे आम्ही काम करतो आहे, लोकांसाठी आम्ही काम करतो आहे, लोकांची सरकार आहे, आम्ही सेवक म्हणून काम करतो आहे. मला असं वाटतं की पहिले हे त्रिशंकू असलेलं सरकार आणि त्यांची असलेली मैत्री किंवा त्यांचं एकमेकांमध्ये पटतंय की नाही आधी ते पहिले ठरवून घ्या आणि मग जनतेचं ठरवा तुम्हाला काय ठरवायचं आहे ते. तुम्ही आमच्या स्टुडिओला खूप खूप धन्यवाद. आणि अविनाशजी तुम्ही असंच येत राहा. जे जनतेचे प्रश्न आहे आपण रिअल खबरच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्की करता येईल. धन्यवाद.